नमस्कार, अनुश्री किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीचं झणझणीत असा अंडा कढी। तर खूप मसाल्याचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीत ही अंडा कढी आज मी तुमच्यासाठी तयार केलेली आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी अंड्याला उकळून त्याचे छिलटे काढून घेतलेले आहे। तर इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्यावर तेल गरम करायचं ठेवायचं आहे। तेल थोडं जास्त गरम असायला पाहिजे। त्यानंतर त्यामध्ये अंडे टाकायचे आहे, जेणेकरून आपले अंडे हे खालतं चिटकणार नाही। तर त्याला चमचीनं पलटवत राहायचं। तर लालसर होतपर्यंत हे अंडे आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। त्यानंतर पुन्हा दुसरे अंडे तळून घेणार आहे। तर हे भी तळून झालेले आहे, ते पण एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर इथे मी मसाला तयार करीत आहे। यामध्ये कांदा घेतलेला आहे, एक लसूण घ्यायचे आहे, खोबरा घ्यायचा आहे, अद्रक घ्यायचा आहे, त्यानंतर मिरे, त्यानंतर जिरा घेतलेला आहे आणि त्यानंतर धने घ्यायचा आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी, याच्याने टेस्ट खूप छान येतो। त्यानंतर यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे मसाला पिसून घ्यायचा आहे। तर इथे मी मसाला बारीक पिसून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता। तर इथे अंडे तळलेला तेल पुन्हा वापरत आहे। तर त्याच तेलामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे। मसाल्याला मस्त शिजू द्यायचं, चमचीने त्याला परतत राहायचं आहे। तर पुन्हा चमचीने त्याला परतून घ्यायचं छान। त्यानंतर इथे मी मीडियम साइजचे 2 टमाटर घेतलेले आहे, ते बारीक कापून घ्यायचं, ते टाकून घ्यायचं आहे। त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यावर एक प्लेट झाकून ठेवायची, गॅसची आच कमी ठेवायची, मध्य आचेमध्ये त्याला शिजू द्यायचं आहे। त्यानंतर प्लेट काढून घ्यायची, पुन्हा चमचीने त्याला परतून घ्यायचं। त्यानंतर इथे मी 1 चम्मच तिखट टाकत आहे। तर तिखट आमचं जास्तच तिखट आहे। त्यानंतर 1 चम्मच पेक्षा थोडंसं मीठ टाकत आहे आणि अर्धी चम्मच पेक्षा भी कमी थोडी हळद टाकत आहे। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं। तर याला 2 मिनिटं छान मस्त शिजू द्यायचं आहे। तर आपला मसाला हा शिजलेला आहे। त्यानंतर यामध्ये तळलेले अंडे टाकून घ्यायचे आहे। तर पुन्हा हे सर्व मसाला त्या अंड्याला लागणार असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं। तर यामध्ये पुन्हा थोडं पाणी टाकत आहे। याला चमचीने परतून घ्यायचं। तर यावर एक प्लेट झाकून ठेवत आहे, याची आच मोठी ठेवायची आहे। थोड्या वेळाने प्लेट काढून घ्यायची। तर अंडा कढीला मस्त उकळी आलेली आहे। त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। तर ही अंडा कढीची भाजी आपली तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही अगदी साधी सोपी अंडा कढी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा।